नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अगदी पारंपरिक आणि हेल्दी अशी गूळ वापरून केलेली नारळाची वडी। कोणताही सण असो किंवा आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी परफेक्ट असा हा मेनू आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या नारळाच्या वड्या आवडतील। चला तर बघूया याची रेसिपी। त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे। त्याचं वरचं जे केसर आहे ते काढून घ्यावं आणि त्याला बारीक पीसमध्ये कट करून घ्यावं। पीस हे बारीक करावे जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना ते अलगद सहज बारीक होतील। इथे आपण ओला नारळ घेतलेला आहे। तुम्हाला जर वाळका नारळ घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता। नारळ बारीक करण्यासाठी मी इथे मिक्सरचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर खवलून नारळ बारीक करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता। नारळ हा छान मऊसूद होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। मी 2 बॅचमध्ये नारळ बारीक करून घेतलेला आहे। बारीक केलेला जो नारळ आहे तो वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला गूळ किती घ्यायचा याचं प्रमाण समजेल। इथे 1.5 वाटी एवढा माझा नारळाचा खीस भरलेला आहे। त्याच्या अर्ध हे गुळाचं प्रमाण ठेवायचं, म्हणजे 1.5 वाटी जर नारळाचा खीस असेल तर 1/4 वाटी हा गुळ हवा। चला तर आता साहित्य जमा झालेलं आहे, पाहून घेऊया। 1.5 वाटी नारळाचा खीस, 1/4 वाटी गूळ आणि 1 पुडी दूध पावडर आहे। गॅस चालू करून कढई त्याच्यावरती तापण्यासाठी ठेवू। त्याच्यामध्ये 1 चमचा एवढ्या प्रमाणात तूप घालू। खिसलेला नारळ हा तुपामध्ये छान परतून घेऊ। गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे। 5 मिनिटं हा नारळाचा खीस छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यातील मॉइश्चर हे कमी करायचं आहे। 5 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। हळूहळू किसलेला नारळ आणि गूळ हे छान एकजीव होत आहेत। सतत हलवत राहायचं आहे। या स्टेजला तुम्ही इथे दूधही वापरू शकता, पण दूध घातल्यामुळे त्या वड्या जास्त काळ टिकत नाहीत। छान असं मंद गॅसवरती पूर्ण गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमची वडीही बिघडणार नाही। तुमच्या घरामध्ये जर शुगरचं पेशंट असेल तर त्यांच्यासाठी ही वडी वरदान आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी घरामध्ये कोणताही पाहुणा आला तर हा पदार्थ झटकन बनतो। दूध आणि किसलेला नारळ हा छान एकजीव झालेला आहे। आता त्याच्यामध्ये दूध पावडर घालून घेऊ आणि ती छान मिक्स करून घेऊ। दूध पावडरचा वापर केल्याने या वडीला अजून छान टेस्ट येते। सर्व मिश्रण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हीही ही वडी जर पहिल्यांदा बनवत असाल तर माझा हा व्हिडिओ नक्कीच तुमची मदत करेल। व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे खिसलेल्या नारळाचा खीस आणि गुळाचं प्रमाण हे योग्य घ्यावं। समजा 2 वाटी खिसलेला नारळ असेल तर 1 वाटी गूळ हे प्रमाण योग्य आहे। जास्त गूळ झाला तर वडी ही फिसकटू शकते किंवा बिघडू शकते। आपली वडी तयार झाली आहे का नाही हे बघण्याची ही एक पद्धत आहे। थोडासा गोळा हातावरती घेऊन गोल गोल करावा। तो जर हाताला चिकटला नाही तर समजून जावं आपली वडी ही तयार झालेली आहे। अजून हे मिश्रण माझं तयार झालेलं नाही। 5 मिनिटं अजून मी त्याला शिजू देण्यासाठी ठेवणार आहे। 5 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। आता पुन्हा मी थोडासा भाग या मिश्रणाचा हातावरती घेऊन गोळा करून बघत आहे आणि हा छान असा गोळा तयार होत आहे जो हाताला चिटकत नाहीये, म्हणजे माझं हे वडीसाठी मिश्रण एकदम तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता हाताला अजिबात तो चिटकत नाहीये। जास्त वेळही हे मिश्रण परतू नये, नाहीतर तुमची वडी ही कडक होऊ शकते। एका भांड्याला तूप लावा आणि त्याच्यामध्ये ही सर्व मिश्रण काढून घ्या आणि आपली वडी ही छान अशी चौकोनी शेपमध्ये सेट करून घ्यावी। मिश्रण काढताना काळजी घ्यावी, मिश्रण हे गरम आहे त्याच्यामुळे आपल्या हाताला चटका बसू शकतो। मी इथे एक फुलपात्र घेतलेलं आहे। तुम्ही हवे तर वाटी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे अजून कोणती वस्तू असेल ती घेऊ शकता। त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याने ही वडी छान अशी दाबून घ्यायची आहे, थापून घ्यायची आहे। या वडीला छान असा चौकोनी शेप येण्यासाठी मी इथे पट्टीचा वापर केलेला आहे। तुम्ही कोणत्याही साधनाचा वापर करू शकता। छान सर्व बाजूने कडाया त्याच्या लॉक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली वडी ही छान चौकोनी शेपमध्ये
तयार होईल. या वडीला डेकोर करण्यासाठी मी एक काजू घेतलेला आहे, त्याला खिसणीच्या मदतीने खिसून त्या वडीवरती स्प्रेड केलेला आहे. तुम्ही इथे काजूचे काप, बदामाचे काप टाकू शकता आणि त्याने वडीला डेकोर करू शकता. गुळाचा वापर केल्याने या वडीला नैसर्गिक एक छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे. ही वडी जेवढी दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे तेवढीच खायलाही पौष्टिक आहे. वडीला छान डेकोर करून झाल्यानंतर छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपली ही वडी आता खाण्यासाठी तयार आहे. आपली ही हेल्दी गुळ वापरून केलेली नारळाची वडी सर्वप्रथम देवाला दाखवा, नंतर सर्वांनी प्रेमाने वाटून खा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.